नमस्कार, मी जगदीश देशमुख. धुळवडीच्या सर्व प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी आज न्यूजरूममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत अशी ओपनिंग का केली नाही, तर त्याचं कारण आहे, आज मी तुम्हाला बातम्या देणार नाही आहे, तर आज आपल्यासोबत खास मेजवानी असणार आहे, मैफिल असणार आहे. आपल्यासोबत राज्यभरातील 4 कवी असणार आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या कविता आपल्याला बघायच्या आहेतच. सोबतच स्टार्टर असा आहे की आपल्यासोबत न्यूजरूममध्ये आपले पत्रकार आहेत. बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की पत्रकार म्हणजे बातम्या देणं, बिग टॉप देणं इतकंच, पण नाही. आपल्या पत्रकारांमध्ये सुद्धा कलाकार दडलेला आहे आणि हेच कलाकार आपल्याला आज शोधून शोधून काढायचे आहेत. सुरुवातीला आपण आउटपुटकडे जाऊया. अमेय सर आपल्यासोबत आहेत. अमेय सर, एखादी छान कविता सादर करा आणि पत्रकारामध्ये सुद्धा कलाकार असतो हे दाखवून द्या. मी तशा अनेकदा कविता करतो, पण प्रेम कविता हा काय माझा फोर्टे नाही आहे किंवा स्ट्रॉंग पॉईंट नाही आहे. त्यामुळे मी असं हे केलं आहे की जे आघाडीचे गीतकार आणि कवी आहेत जावेद अख्तर, त्यांचे वडील जान निसार अख्तर, त्यांची एक गझल आहे, त्यातल्या काही ओळी ऐकवतो, सगळी गझल नाही ऐकवत. तर ती अशी आहे: 100 चांद भी चमकेंगे तो बात क्या बनेगी, 100 चांद भी चमकेंगे तो क्या बात बनेगी, तुम आए तो इस रात की औकात बनेगी, ये हमसे ना होगा कि किसी एक को ही चाहे. त्या काळात दिलंय बरं का, जावेद अख्तरचे वडील. ये हमसे ना होगा कि किसी एक को ही चाहे, ए इश्क हमारी ना तुझसे जमेगी. आणि शेवटची ओळ अशी आहे कि ये क्या है कि बढ़ते चलो आगे आगे, ये क्या है कि बढ़ते चलो आगे, जब बैठ के सोचेंगे तो कुछ बात बनेगी. तर आपल्यासोबत आता माझी सहकारी इनपुट डिपार्टमेंटमध्ये काम करते मयुरी म्हणून. मयुरी, आणि ही खूप चांगली डान्सरसुद्धा आहे. आता ती एक कविता सादर करते. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की रंगपंचमी धुळवड ही लहानपणी खूप सुंदर असायची, त्यावरच आजची कविता आहे. बालपणीची रंगपंचमी म्हणजे आकाशापेक्षा मोठं स्वप्न असायचं. ओल्या रस्त्यावर धावताना मन मात्र ढगासारखं हलकं व्हायचं. हातात पिचकारी, डोळ्यात खट्याळ चमक असायची. आईच्या ओरडण्यामध्येही लपलेला प्रेमाची धमक असायची. नाही महागडे रंग, नाही दिखावा, फक्त मनापासून उत्साह असायचा. मातीचा सुगंध, उन्हाची ऊब आणि मैत्रीचा रंग निरागस खास असायचा. आज मोठे झालो तरी ती आठवण मनात जपली आहे, कारण बालपणीची रंगपंचमी खऱ्या आनंदाची परिभाषा आहे. तर सहकारी बातम्या देत असते, तुम्ही स्टुडिओमध्ये बघितलं असेल. आता ती एक कविता सादर करणार घे. बरं, सर्वप्रथम सगळ्या प्रेक्षकांना धुळवडीच्या खूप शुभेच्छा आणि चॅनललाही खूप धन्यवाद की आमच्यातले जे कलागुण आहेत ते दाखवायची संधी तुम्ही दिली. फार काही नाही, अगदी सोपं आहे. आत असतं खूप काही पण मांडता येत नाही. हृदय असतं भरलेलं पण सांडता येत नाही. प्रत्येक वेळी चपकल शब्द सुचतातच असं नाही, सुचला तरी ती प्रत्येकाला रुचतातच असं नाही. तर आम्ही खरं तर स्टुडिओत कॅमेरासमोर बातम्या देतो. आमच्या मागे ज्यांची मेहनत असते त्या प्रोड्युसर, जे महाराष्ट्राच्या प्रोड्युसर आहेत, पूजा. एक छान कविता सादर कर. नुकतंच आपण आता व्हॅलेंटाईन डे साजरा केला आहे, पण प्रत्येकाच्या वाट्याला प्रेम येतं असं नाही. काही वेळेला विरहसुद्धा सहन करावा लागतो. तर त्यातच ही कविता सुचली. का कुणास ठाऊक मला जीवनात काहीतरी राहून गेल्यासारखं वाटतंय, का कुणास ठाऊक मला जीवनात काहीतरी राहून गेल्यासारखं वाटतंय. आज पुन्हा त्या आठवणींमध्ये जाऊन मला तुला भेटावंसं वाटतंय. तू सध्या काय करतोयस काय नाही हे जाणून घ्यावंसं वाटतंय. तू सध्या काय करतोयस काय नाही हे जाणून घ्यावंसं वाटत असताना आयुष्यभर होणाऱ्या जोडीदारामध्ये मी त्याच्यात तुला पाहावं आणि त्यानेही तुझ्याच सारखं असावं असं पुन्हा पुन्हा वाटतंय. का कुणास ठाऊक मला जीवनात काहीतरी राहून गेल्यासारखं वाटतंय. हे आता आमचे सहकारी सिद्धेश, यांना तुम्ही ओळखत असालच, बातम्या देत असतात. कुठला विषय आज निवडलास कवितेला? विषय असा काही नाही, पण एक नॉर्मल जी काही आवडलेली कविता आहे तीच मी बोलून दाखवणार आहे. आवडलेली म्हणजे आधी सर्वप्रथम जय महाराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांना धुळवडीच्या शुभेच्छा. आणि एक डिस्क्लेमर देतो आधीच कवितेच्या सुरुवातीलाच, कारण या कवितेशी आणि माझ्या वैयक्तिक आयुष्याशी तिळमात्र संबंध नाही. जरी तो आढळला तरी तो योगायोग समजावा. मी सुरू करतोय.
रोज आरशासमोर आपला अमूल्य वेळ खर्च करावा. बरं का, म्हणजे आता आपल्या अँकर्सना तर कायमच पावडर लावल्याशिवाय आपण कधी ऑन एअर जात नाही. त्यामुळे तर रोज आरशासमोर आपला अमूल्य वेळ खर्च करावा. चोपडून पावडर तोंडाला नुसतीच, चेहरा आपला साजेसा करावा. सागवेकर सर. चोपडून पावडर तोंडाला नुसतीच, चेहरा आपला साजेसा करावा. डिओ मारून अंगावर भसाभस, हेरगिरी करत बाहेर पडावं. डिओ मारून अंगावर भसाभस, हेरगिरी करत घराबाहेर पडावं. दिसत सुंदर रूपवान मुलगी, दिसते सुंदर रूपवान मुलगी, तिला नजरेनं नुसतं छेडावं. काहीतरी मिळतं जुळतंय वाटतं. कधी तिकडून आला पॉझिटिव्ह रिप्लाय, ऐका सगळ्यांनी, कधी तिकडून आला पॉझिटिव्ह रिप्लाय तर आपण स्वप्नांच्या दुनियेत उडावं. कधी तिकडून आला पॉझिटिव्ह रिप्लाय, आपण स्वप्नांच्या दुनियेत उडावं. 2 शब्द प्रेमाचे बोलण्यासाठी तिच्यासोबत रोज तिच्या नजरे आडच आपण असावं. गाठून रस्त्यात तिला एकटी, आता हे सर्वांनी ऐका, हे 2 कडवी खूप महत्त्वाची आहे. म्हणजे प्रत्येक कॉलेजला असताना आपण हे केलेलं असेलच. आपण म्हणजे तुम्ही, मी नाही. गाठून रस्त्यात तिला एकटी, आपली मनातली सगळी खतखत बोलून दाखवावी. मी ऑलरेडी एंगेज आहे एकूण, साला मनाचं खच्चीकरण होऊन जावं. जिला पाहावं विचारून तिला ती कुठे ना कुठेतरी पटलेलीच असते. मी एंगेज आहे हा शब्द ऐकून प्रेमाची पतंग मात्र कटलेली असते. प्रशांत सागवेकर सर यांना तुम्ही ओळखताच, बातमी देतात. आज एक छान कविता द्या. मी होळीची कविता म्हणणार आहे. मिळू द्या उत्साहाची साथ, होऊ द्या रंगांची बरसात. होळी आली नटून सजून, करू तिचे स्वागत जोशात. भरू पिचकारीत रंग, बेभान करेल ती भांग. भरू पिचकारीत रंग, बेभान करेल ती भांग. जो तो भिजण्यात दंग, रंगू दे प्रेमाची ही जंग. मिळू द्या उत्साहाची साथ, येऊ घेऊ हातात हात. रंगांच्या त्या व्यवहारात अखंड बुडू या रंगात. रंगांच्या त्या व्यवहारात अखंड बुडू या रंगात. बघा आली ती टोळी घेऊन रंगांची पिचकारी. मारा फुगे उधळा रंग, मारा फुगे उधळा रंग, होऊया आपणही दंग. मारा फुगे उधळा रंग, होऊया आपणही दंग. हसत खेळत अशीच साजरी करू परंपरा आपली ही मराठमोळी. म्हणा एका जोशात एकदा, होळी रे होळी आली स्पंदनांची होळी. होळी रे होळी आली स्पंदनांची टोळी. आणि आता खरं तर वाचणाऱ्याच्या आहे, पण आता आपण म्हणू की ऐकणाऱ्याच्या आणि पाहणाऱ्याच्या तोंडात पुरणाची पोळी. होळी रे होळी पुरणाची पोळी. यांची ओळख करून द्यावी लागेल. इनपुटच्या आहेत, इनपुटमध्ये काम करतात. उज्ज्वला त्यांचं नाव आहे आणि त्या आपल्यासमोर एक कविता सादर करत आहेत. पहिलं तर सगळ्या प्रेक्षकांना जय महाराष्ट्राकडून हार्दिक शुभेच्छा धुलिवंदनच्या. माझं कविता अशी आहे की पहिल्या प्रेमाची चाहूल. वेड्या या मनाचं कोडं काहीतरी वेगळंच होतं. भावनांनाही शब्द फुटावा इतकं ते निशब्द प्रेम होतं. सूर गाण्यातला गवसना जीवनही अर्थपूर्ण झालं होतं. चेहऱ्यावरचं कोवळं हसू कदाचित त्यामुळेच आलं होतं. वेडं मन आज तुझ्यात कसं काय गुंतलं होतं. तुझ्या असण्या दिसण्याच्या एका प्रकारे मन काहूर उठलं होतं. तुझ्या येण्याने नकळत प्रेमाची पावली फुटली होती. पहिल्या प्रेमाची चाहूल बहुधा त्या क्षणीच लागली होती. प्रेमकविता खूप येत आहेत. यांना ओळखताय, सहकारी आहे माझी, अँकरिंग करते. कुठला विषय, कुठल्या कवितेचा? कवितेचा विषय रंगच आहे आणि ह्या रंगपंचमीत धुळवडीत जरा जबाबदारी बदलूयात, त्यासाठी मी एक कविता लिहिली आहे. कविता वाचते. रंगात रंगायचं असेल तर तू श्वेत हो, मी लाल होते. प्रेमरसात रंगायचं असेल तर तू राधा, रुक्मिणी, मीरा हो, मी कृष्ण होते. कर्तव्याचे रंग असतील जर तू हो सीता, मी राम होते. पुढच्या जन्मी तू हो शक्ती, मी शिव होते. यांची ओळख करून द्यावी लागेल, कारण मी मुद्दाम अँकर लोकांची ओळख करून देत नाही, कारण त्यांचं तुम्हाला नाव वगैरे माहिती आहे. ह्या इनपुटच्या आहेत, इनपुटमध्ये काम करतायत.
तुम्हीच तुमचं नाव सांगा आणि इनपुटमध्ये काम करता तेही सांगा आणि कविता सादर करा. नमस्कार, मी तेजश्री म्हात्रे. मी एक छोटीशी कविता तुमच्यासमोर सादर करणार आहे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे रांगडा माझा गडी लढवय्या लढतोय काटेकोर. कविता आहे. भविष्याच्या चिंतेने त्याच्या पोटात गोळा, भविष्याच्या चिंतेने त्याच्या पोटात गोळा, माझ्यासाठी जीव त्याचा तुटे जरा जरा, माझ्यासाठी जीव त्याचा तुटे जरा जरा. करिअरचे ओझे नि जबाबदाऱ्यांचे भान, करिअरचे ओझे नि जबाबदाऱ्यांचे भान, परीक्षेच्या नाद्याने आयुष्य ठेवले घाण, परीक्षेच्या नादाने आयुष्य ठेवले घाण. भविष्य त्याचे उज्ज्वल त्याची त्याला जाण, भविष्य त्याचे उज्ज्वल त्याची त्याला जाण. पण तू नसलीस तर काय त्या विजयाची शान, पण तू नसलीस तर काय त्या विजयाची शान. मनातल्या मनात खलबत त्याची नाही त्याला तोड, मनातल्या मनात खलबत त्याची नाही त्याला तोड. रांगडा माझा गडी लढवय्या लढतोय काटेकोर, लढतोय काटेकोर. छान, एकदम छान. आणखीन एक इनपुटच्या आहेत, तर त्यांनाही कविता सादर करायची आहे. तुमचं नाव सांगा आणि कविता सादर करा. नमस्कार, मी तानिया गायकवाड. होळी किंवा रंगपंचमी म्हटलं की प्रत्येक मालवणी लोकांना आठवतो तो म्हणजे गावचा शिमगा. आणि त्यावरच एक छोटासा प्रयत्न केला लिहायचा की रंगांचो उडालो फवारो, खळो भरलो चाकार मणींचो, देविले दारात सुगंध दरवळलो आपुलकीचो, पालखी नाचवताना खिळला हसू, शंकासुराच्या भीतीनं पोरं रवली खोलीत बसून, तांदळाच्या पिठानं दारात रांगोळी काढली, तांदळाच्या पिठानं दारात रांगोळी काढली, फुलापानानं पुरी वाडी सजली, निळो पिवळो लाल गुलाबी रंग उधळलो गावभर, निळो पिवळो लाल गुलाबी रंग उधळलो गावभर, जुना सगळा होळीत जाळान साजरो झालो शिमगो. तर सुरुवातीला जसं म्हटलं होतं की आपल्याला मेजवानी आहे आणि या मेजवानीचा स्टार्टर आपण बघितला. जसं म्हटलं होतं की सुरुवातीला पत्रकार हे यांच्यामध्ये सुद्धा कलाकार दडलेला असतो आणि ते तुम्हाला आता प्रत्यय आला असेल. अनेकांनी त्यांची स्वतः लिहिलेल्या कविता ह्या सादर केलेल्या आहेत. आणि आता आपण आपल्या मेन कोर्सकडे जाणार आहोत. आपल्यासोबत राज्यभरातील 4 महत्त्वाचे कवी जे लोकप्रिय आहेत, प्रसिद्ध आहेत, त्यांच्यासोबत आपल्याला बातचीत करायची आहे, त्यांच्या भावना समजून घ्यायच्या आहेत आणि त्यांनी सादर केलेल्या कविता ह्या आपल्याला ऐकायच्या आहेत. चला. नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि जय महाराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांना धुळवडीच्या खूप खूप शुभेच्छा. धुळवड म्हटलं की हा तर खरं तर रंगांचा दिवस. मात्र कवितेला सुद्धा विविध रंग असतात. प्रेम, शृंगार, सामाजिक इत्यादी इत्यादी. आणि हेच रंग उलगडवून दाखवण्यासाठी आपल्यासोबत राज्यातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय कवी हे आपल्यासोबत असणार आहेत. त्यांच्याकडून आपल्याला प्रेमाचे, शृंगाराचे आणि इतर सर्व रंग उलगडवून घ्यायचे आहेत. खरं तर ज्याला खरंच कळतं भावभावनांचं गांभीर्य तोच चितारू शकतो कागदावरचं सौंदर्य. हे सौंदर्य आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि त्यासाठी आपल्यासोबत कवी आहेत. त्यांची सुरुवातीला आपण ओळख करून घेऊया. माझ्या उजव्या बाजूला आहेत दुर्गेश सोनार सर, कवी, साहित्यिक, दैनिक लोकमतचे सहाय्यक संपादक आहेत. त्यांचं अक्षरांती अनेकदा असं होतं, मोरपीस आणि पिंपळपान हे हायकू संग्रह हे प्रसिद्ध आहेत. त्यांच्याच बाजूला आहेत सुरेश ठमके सर, कवी, साहित्यिक आणि विशेष प्रतिनिधी आहेत दैनिक भास्करचे. त्यांचे 2 कविता संग्रह प्रसिद्ध झालेले आहेत, हायकू कनिका, क्षितिज ढळताना. आणि माझ्या डाव्या बाजूला आहेत सतीश सोळांकूरकर. नमस्कार. सरांचे 8 कविता संग्रह प्रसिद्ध आहेत आणि मानसशास्त्राची पदवी प्राप्त असलेले कवी आहेत. त्यामुळे मनाचे विविध कंगोरे आपल्याला त्यांच्याकडून समजून घेता येतील. आणि नितल वढावकर जी आपल्यासोबत आहेत, नमस्कार, कवयित्री. त्यांच्याकडून आपल्याला महिलांचं भावविश्व समजून घ्यायचं आहे. त्यांचं मनस्वी हा कविता संग्रह प्रसिद्ध आहे आणि प्रकाशित झालेला आहे. सर, आपल्यापासूनच सुरुवात करूया. जय महाराष्ट्राच्या सगळ्या प्रेक्षकांना धुळवडीच्या रंगांच्या या सणाच्या खूप साऱ्या रंगीबेरंगी अशा शुभेच्छा देतो. जसं आत्ता जगदीश तू म्हणालास की कविता ही नेमकी काय असते, तर कविता खरं म्हणजे जगण्याचे वेगवेगळे रंग आपल्यासमोर आणत असते. आणि आपल्याकडे रंगपंचमी म्हटल्यानंतर आता धुळवडीपासून पुढचे 5 दिवस, मग 5व्या दिवशी येते ती रंगपंचमी. आता धुळवड म्हणजे धुलीवंदन हा तो सण आहे रंग साजरा करण्याचा, रंग उधळण्याचा. म्हणजे वेगळ्या अर्थाने उधळणं नव्हे तर चांगल्या अर्थाने उधळणं असा तो खरं म्हणजे अभिप्रेत असलेला अर्थ आहे.
आता याच्यामध्ये हायकूच्या स्वरूपामध्ये हा रंग मांडण्याचा मी प्रयत्न केला. बरं. की कसं आहे की रंग लावला. आता हायकूची गंमत तुम्हाला सांगतो. ही 3च ओळीची कविता असते, ज्याच्यामध्ये पहिल्या ओळीत 5 अक्षरं असतात, दुसऱ्या ओळीमध्ये 7 असतात आणि तिसऱ्या ओळीमध्ये पुन्हा 5 अक्षरं असतात. 17 अक्षरामध्ये 3च ओळीमध्ये ती कविता पूर्ण होते. आता याच्यामध्ये तो रंग कसा टिपलेला आहे पहा, की रंग लावला नवे नवे कान्हाने, रंग लावला नवे नवे कान्हाने, जीव लावला. आणि मग पुढचा रंग कसा येतो त्याच्यामध्ये पहा, की भिजले अंग भर उन्हात कान्हा. भिजले अंग भर उन्हात कान्हा उधळे रंग. भर उन्हात कान्हा उधळे रंग. पण आता अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो, अलीकडच्या किंवा अनेक वेळेला आपण अवतीभोवती जेव्हा निरीक्षण करत असतो, अनेक रंग आपल्याला दिसतात. हा, रंगात माणूस विभागला. म्हणजे काही हिरवे, काही निळे, काही भगवे, असे अनेक रंग आपल्याला पाहायला मिळत असतात. की रंगात माणूस विभागला, बेरंग झाला. तर अशी ती गंमत असते. आता सुरुवातीच्या टप्प्यामध्ये इतकं बोलतो, नंतर आणखीन रंग बरेच परत येतो. सुरेश टोमके सर, नमस्कार. रंगांच्या संदर्भामध्ये अतिशय सुंदर अशा हायकू आपल्यासमोर सोनल सरांनी मांडलेले आहेत. सर्वप्रथम सर्व रसिक प्रेक्षकांना धुळवड आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. याच रंगांना धरून आजच्या या रंगपंचमीनिमित्त काय वातावरण आहे, लोकांमध्ये काय माहोल आहे, या संदर्भातली एक कविता आपल्यासमोर मांडतो. आज आभाळालाही फुटलाय नवतीचा लालिमा. आज आभाळालाही फुटलाय नवतीचा लालिमा. वाऱ्याच्या ओंजळीत भरून आलेत आनंदाचे रंग. अबीर झटकून टाकतोय काळजावरची धूळ. अबीर झटकून टाकतोय काळजावरची धूळ आणि डोळ्यात भरून राहिलाय विजयाचा गुलाल. अरे वा वा. लाल रंग ठरतोय उत्साहाचा धबधबा. हसण्यातून उसळणारा, जगण्याला टाळी देणारा. पिवळा रंग सूर्यासारखा प्रखर. पिवळा रंग सूर्यासारखा प्रखर. आशेचे झेंडे मनामनात रोवणारा. निळा रंग झालाय आकाशासारखा आश्वासक. निळा रंग झालाय आकाशासारखा आश्वासक. चिंतांना विरघळवणारा, मनाला पंख देणारा. आज रस्ते नाचतायत. जर तुम्ही माहोल पाहत असाल तर आज रस्ते नाचतायत, घरे गातायत आणि माणसं हळूच बालपणात परत जातायत. आणि माणसं हळूच बालपणात परत जातायत. हात रंगलेत उजळ रंगांनी. हात रंगलेत उजळ रंगांनी. पण त्याहून जास्त हृदय रंगून गेलीत. पण त्याहून जास्त हृदय रंगून गेलीत. हसण्यातून उमलतोय विश्वास आणि आनंद धावत सुटलाय चहूदिशांनी बेभानपणे. आणि आनंद धावत सुटलाय चहूदिशांनी बेभानपणे. आज कसलेच द्वैत नाही. आज कसलेच द्वैत नाही. ना तू ना मी, ना लहान ना मोठा. आज सगळे फक्त आनंदाचे साथीदार. चला आणखी रंग उधळूया, आणखी रंग उजळूया. चला आणखी रंग उधळूया, आणखी रंग उजळूया. थोडा हसण्याचा, थोडा गाण्याचा आणि अखंड माणूसपणाचा. मस्त. आपण सुरुवातीला एक एक कविता समजून घेऊया, नंतर आपण विविध विषयांवर चर्चा करूच. सतीशजी, सुरुवातीला एखादी कविता छान सादर करा. नमस्कार सर्वांना. होळीच्या आणि धुळवडीच्या मनापासून शुभेच्छा. रंगुनी रंगात माझ्या, रंगुनी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा, असं सुरेश भट म्हणतात. जगणं जे आहे ते मला वाटतं की देणं घेणं असतं, ऋणानुबंध असतात. त्याच्या संदर्भातली एक छोटीशी कविता आपल्यासमोर ठेवतो. की देणे घेणे जीव घेणे त्याचा होतो झुला. देणे घेणे जीव घेणे त्याचा होतो झुला. शब्दासाठी जीव दिलास काय मागू तुला. देणे घेणे जीव घेणे त्याचा होतो झुला. शब्दासाठी जीव दिलास काय मागू तुला. ओंजळभर पाणी पुरे कशासाठी त्रागा.
ओंझळभर पाणी पुरे कशासाठी त्रागा, पदराच्या गाठीसाठी ठेव थोडी जागा. वा. शब्द शब्द वेचताना शीळ वाजेल रानात. शब्द शब्द वेचताना शीळ वाजेल रानात. गाण्यासाठी गळा नको लळा असो मनात. वा वा. शब्द शब्द वेचताना शीळ वाजेल रानात. गाण्यासाठी गळा नको लळा असो मनात. ए अशी बस जरा मांडू नवा डाव. ए अशी बस जरा मांडू नवा डाव. मूठभर माती मिळेल तो तुझा माझा गाव. मूठभर माती मिळेल तो तुझा माझा गाव. वा. नितल वडावकरजी सुद्धा आपल्यासोबत आहेत. खूप चांगलं सादरीकरण सतीश सरांनी केलेलं आहे. नितलजी, महिलांचं भावविश्व उलगडून दाखवणारी एखादी कविता सादर करा. सगळ्या रसिक श्रोत्यांना होळीच्या आणि रंगपंचमीच्या असंख्य असंख्य शुभेच्छा. होळी आणि रंगपंचमी साजरी करताना अनेक जण सागर किनारी जातात. या सागर किनारी जाऊन तो जो आनंद आणि उत्साह ते अनुभवतात, त्या सागरावरची ही कविता आहे. गाणं सागराचं. मूडमध्ये असला की सागर सुद्धा गाणं म्हणतो. मूडमध्ये असला की सागर सुद्धा गाणं म्हणतो. ऐकले तुम्ही? त्यासाठी थोडा वेळ काढावा लागतो. त्यासाठी थोडा वेळ काढावा लागतो. सागराशी नातं जोडावं लागतं आणि मन असावं लागतं मोकळं, स्वच्छ, नितळ. मग सागर रंगून गातो. मग सागर रंगून गातो. तानेवर तान घेतो. कधी मारवा, कधी सोहनी, तर कधी पहाडी गातो. आणि भैरवीपर्यंत सगळी सृष्टी संगीतमय झालेली असते. आपल्या जवळ बसून डोलू लागते. पण त्यासाठी सागराशी नातं जोडावं लागतं. नदी नाही निदान नावाडी तरी व्हावं लागतं. नावाडी तरी व्हावं लागतं. नदी नाही निदान नावाडी तरी व्हावं लागतं. वा वा वा, मस्त. सोनार सर, आणखीन एक असा मुद्दा आहे की आता नुकताच मराठी भाषा गौरव दिन झालेला आहे आणि अनेक जण हे सवाल उपस्थित करत असतात की मराठी भाषेबद्दल काय होणार, मराठी भाषेबद्दल काय होणार. जे जास्त सवाल उपस्थित करतात ते जास्त इंग्रजीमध्ये बोलतात किंवा त्यांचीच मुलं इंग्लिश मिडियमला असतात. तर मराठीचं तुम्हाला पुढे कसं वाटतंय, भविष्य काय दिसतंय? ते मराठीचं तर चांगलंच आहे. म्हणजे कधी आपण कसं आहे ना की मराठी आपली मायबोली आहे, आपली मातृभाषा आहे ना. तर त्याच्यामुळे ज्या मातेच्या पोटी आपण जन्म घेतो ती माता कधीच मरत नसते. बरोबर. ती पिढ्यानपिढ्या पुढे तिची परंपरा जी असते ती सुरू राहते. त्यामुळे किती जरी मराठीच्या नावाने गळे काढले तरी मराठी संपेल असं होणार नाही. कदाचित मराठीचं रूप बदलेल. म्हणजे मुळात कसं असतं ना, भाषा कोणती जरी आपण म्हटलं ना तर ती प्रवाही असते, नदीसारखी प्रवाही असते. ती वाहत जाते. ती काही एका ठिकाणी थांबून राहत नाही. एका ठिकाणी जर थांबला तो प्रवाह तर त्याचं डबकं होतं. बरोबर. तर मुळात भाषा ही प्रवाही असते, नदीसारखी. त्याच्यामुळे तिला काही मरण नाहीये. सुरेशजी, धुळवडीची तुमची एखादी अशी आठवण ती सांगा आणि त्यानंतर एखादी कविताही सादर करा. धुळवडीची अशी आठवण म्हणजे मी माझं संपूर्ण बालपण मुंबईमध्ये गेलं आणि मुंबईमध्ये रंगपंचमी हा सगळ्यात मोठा उत्सव, सगळ्यात मोठा सण मानला जातो. रंगांची पखरण, रंगांची उधळण अगदी आदल्या दिवशीच्या रात्रीपासून ते दुसऱ्या दिवशीच्या संध्याकाळपर्यंत सातत्याने होत असते. आणि बालपणात तुम्ही जे रंगता, जे रंग तुमच्या हाताला लागतात, जे निष्पाप निरागसतेचे रंग असतात, ते कायम तुमच्या मनावर त्याचा ठसा राहतो. तर अशा पद्धतीने मुंबईमध्ये अनेक रंग जे आहेत, रंगपंचमी ती सातत्याने आपण हे केलेली आहे. या संदर्भात एक कविता सांगतो. जो एक नवा रंग, जुना रंग, कायमचा रंग, प्रेमाचा रंग. तर त्याच रंगातली ही कविता आहे. माझी मालकी कुठे मी तर दान घेतला होता. माझी मालकी कुठे मी तर दान घेतला होता. हरेक नखऱ्याला तुझ्या मी प्राण वेचला. हरेक नखऱ्याला तुझ्या मी प्राण वेचला होता. सहज जिंकलो मी महायुद्ध शब्दांची. सहज जिंकलो मी महायुद्ध शब्दांची. मौनाने तुझ्या माझा अभिमान ठेचला होता. माझा अभिमान ठेचला होता. का विव्हळता उगाच विचारती लोक मजला. का विव्हळता उगाच विचारती लोक मजला. अजूनही हृदयात जपून तुझा बाण ठेवला होता. तुझा बाण ठेवला होता.
तुला पाहिल्यावर पाहिलान पुन्हा आरसा. तुला पाहिल्यावर पाहिलान पुन्हा आरसा. डोळ्यांचा तुझ्या मी एवढा मान ठेवला होता, एवढा मान ठेवला होता. कशा लपवशील खुना आपुल्या भेटीच्या, कशा लपवशील खुना आपुल्या भेटीच्या. हलकेच ओठावर तुझ्या मी वान ठेवला होता, मी वान ठेवला होता. सतीश सर, तुमचं बालपण कोल्हापुरात गेलं की मुंबईत? माझं सगळं बालपण माझं सोळांपूर नावाचं गाव आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, तिथं गेलेलं आहे. मग तिथल्या आठवणी धुळवडीच्या, होळीच्या? अगदीच धुळवडीच्या तर फार सुंदर सगळ्या आठवणी. तेव्हा तर रंग नव्हते, म्हणजे त्या काळामध्ये आम्ही रंग करायचो ती फार गंमत असायची. म्हणजे झाडाची पानं वगैरे घेऊन ती अशी खलबत्त्यामध्ये किंवा पाठ्यावर अशी कुटायची आणि त्यामधून तो रंग घ्यायचा. किंवा सगळ्यात अगदी हुकमी रंग आमच्याकडे असायचा म्हणजे घरामध्ये कोळसे असायचे आणि मग ते कोळशांचे कार्यक्रम आणि पेनामधली शाई, अशा प्रकारचे ते सगळे रंग त्यावेळेला आम्ही वापरायचो, खेळायचो. पण ती जी गंमत होती ती मुंबईमध्ये नाही अनुभवता आली. आणि काय होतं की मोठेपण तुम्हाला रंगापासून दूर घेऊन जातं असं मला नेहमी वाटत आलेलं आहे. कारण किती जरी इच्छा असते, आजही जेव्हा मुलं पिचकाऱ्या घेऊन बाहेर पडतात, रंग खेळतात, तेव्हा असं वाटतं की हळूच त्यांच्यामध्ये जावं सावधपणे आणि ते सगळं करावं परत. पण मग ते तुमचं अनेक गोष्टी तुमच्या असतात त्या तुम्हाला आढळतात आणि फक्त आपण ती खिडकीतून त्यांची पिचकारी किंवा रंग ते अनुभवत राहतो असं मला वाटतं. खरं म्हणलं तर धुळवड किंवा रंगपंचमी हा जो रंगांचा जो खेळ आहे ना किंवा जो सण आहे, त्याच्या पाठीमागचं कारण मला नेहमी असं वाटतं की जे कालपर्यंत जे सगळे रुसवे फुगवे हेवे दावे सगळे जर झालं ना, ते आज विसरायचं आहे आणि सगळ्यांनी एका रंगामध्ये रंगून जायचं आहे. म्हणून आपण हा रंगपंचमीचा किंवा धुळवडीचा सण साजरा करतो असं मला वाटतं. आणि तो उद्देश घेऊनच आपण जर रंगपंचमी खेळत असू तर अजून मजा येईल असंही मला वाटतं. एक कविता मला सादर करता यानं शक्य आहे या निमित्तानं की आयुष्याचे पुस्तक वाचता आले पाहिजे असे एक कविता आहे. आपलेच आपल्याशी हसता आले पाहिजे, आपलेच आपल्याशी हसता आले पाहिजे, आपलेच आपल्याशी नाचता आले पाहिजे. आयुष्य देते रोज धडा नवा, आयुष्याचे पुस्तक वाचता आले पाहिजे. तो असे म्हणाला, तो असे म्हणाला, ती असे म्हणाली. बहरलेले झाड होते अन पालवी गळाली. रोज उमलते नवे काही, वेचता आले पाहिजे. आयुष्याचे पुस्तक वाचता आले पाहिजे. दूर ती जाईल नदी, दूर ती जाईल नदी, आटूनही जाईल पाणी. पाखरांच्या ओठातील गोटूनही जातील गाणी. दूर ती जाईल नदी, आटूनही जाईल पाणी. पाखरांच्या ओठातील गोटूनही जातील गाणी. आपलेच गाणे आपल्याला गाता आले पाहिजे. आयुष्याचे पुस्तक वाचता आले पाहिजे. आठवांच्याही पल्याड गाव आपले लागेल, आठवांच्याही पल्याड गाव लागेल आपले. निरोप घ्यावा लागला तरीही नाव लागेल आपले. खुनेच्या झाडापासी असे पोहोचता आले पाहिजे. आयुष्याचे पुस्तक वाचता आले पाहिजे. आयुष्याचे पुस्तक वाचता आले पाहिजे. आयुष्याचे पुस्तक वाचता आलं पाहिजे. नक्की प्रत्येकाला वाचणं गरजेचं आहे, त्यातून बरीच उत्तरं मिळत असतात. नितलताई, तुमच्या काही आठवणी धुळीवंदनाच्या लहानपणीच्या आणि एखादी त्यावर एखादी कविता सादर? नक्की नक्की. म्हणजे मला आता आठवलं, शाळेमध्ये असताना रंगपंचमीच्या आदल्या दिवशी, अरे आता उद्या, म्हणजे त्या एका आपण जल्लोषामध्ये असतो आणि पेनची त्यावेळेस फाउंटन पेन असायची. आपण शाळेमध्ये जेव्हा होतं तर पेनची शाई आपण एकाच्या अंगावरती उडवली. असं करता करता नंतर अख्खा वर्ग, म्हणजे सगळ्यांच्या पेनमधली शाई संपली. ते संपल्यानंतर आम्ही पाणी आणलं, पाणी टाकलं आणि ह्या सगळ्याचा परिणाम असा झाला की आम्हाला प्रिन्सिपल साहेबांनी बोलवलं आणि आमचा अख्खा वर्ग नंतर रस्त्यावरती उभा होता उन्हामध्ये. पण ही आठवण तेव्हा आम्ही करून गेलो. खूप मजा करताना इतका आनंद आणि इतकी मजा येत होती आणि ही आठवण आयुष्यभर मनामध्ये राहिली आहे. आणि लहानपणापासून तर आपण फुगे, कारण मुंबईतला जो काही रंगपंचमी आहे तो फुग्यांच्या व्यतिरिक्त आणि पिचकारी
याच्याशिवाय साजरीच होत नाही. सरांसारखं किंवा गावातली रंगपंचमी अनुभवणं आपल्या नशिबामध्ये नव्हतं. तो आपण मुंबईची रंगपंचमी अशा प्रकारे साजरी करतो आहोत. आणि महिलांचं भावविश्व उलगडून दाखवणारी एक कविता. नक्की जरूर. बालपण. सहज डोळे मिटले, सहज डोळे मिटले आणि डोळ्यासमोरून सुलकन काहीतरी निसटून गेल्यासारखं वाटलं. मुठीतून सुटणाऱ्या वाळूसारखं, मुठीतून सुटणाऱ्या वाळूसारखं, अळवावरून घसरणाऱ्या पाण्यासारखं एक बहुरंगी पाखरू माझ्या डोळ्यात देखत दिसेनासं झालं. बरं. भान न राहून मी ओरडले, भान न राहून मी ओरडले, अरे अरे माझं बालपण कोणी आणून जाईल का? चमकून मी डोळे उघडले, चमकून मी डोळे उघडले, गालावर ओघळलेले मोती अलगट टिपले, चावी दिलेल्या खेळण्यासारखी, चावी दिलेल्या खेळण्यासारखी पदर खोचून स्वयंपाकघराच्या दिशेने चालू लागले, स्वयंपाकघराच्या दिशेने चालू लागले. तर म्हणजे मगासचे हायकू खूप इंटरेस्टिंग होते. आणखीन एक 5-6 ऐकवा आणि हायकूचे किती रंग आहेत ते पण जरा समजावून सांगा. आता आपल्याकडे निवडणुकीचं वगैरे वातावरण होतं आणि हायकू कसा साधला जातो किंवा कसा भेटतो पहा. गंमत सांगतो तुम्हाला की असंच रस्त्याने जाताना पाहत होतो, वातावरण सगळं सुरू होतं, प्रचार सुरू होते, प्रचार सभा सुरू होत्या, वेगवेगळे असे होर्डिंग्ज लागलेले होते. मग मी निघालो आपलं चालत चालत चालत. एके ठिकाणी मला ना एक होर्डिंग दिसलं, त्याच्यावरती लिहिलेलं होतं हा माझा शब्द आहे. मग मी वाचला तो शब्द, वाक्य वाचलं की हा माझा शब्द आहे. मग मी विचार केला अरे ही 7 अक्षर आहे, त्याच्यामध्ये हायकू आहे. मग मी काय लिहिलं म्हणण्यापेक्षा डायरेक्ट असं आलं की पहा, नेते म्हणाले, 5 अक्षर आहेत, नेते म्हणाले हा माझा शब्द आहे, नेते म्हणाले हा माझा शब्द आहे, निघून गेले. 5 अक्षर 7 अक्षर 5 अक्षर. थोडासा पुढे मी गेल्यानंतर मला आणखीन एक होर्डिंग दिसलं, त्याच्यावरती लिहिलं होतं करून दाखवले. मग म्हटलं अरे इथेही 7 अक्षर आहे, तिथं पण हायकूचं काहीतरी आपल्याला गंमत सापडेल. मग त्यातनं पुढचा जो हायकू आला तो असा आला की नेते म्हणाले करून दाखवले, नेते म्हणाले करून दाखवले, नाही दिसले. ही हायकूची गंमत आहे. म्हणजे हायकू मध्ये ना 2 बिंब असतात. पहिलं जे बिंब आपण मांडतो त्याला नेमकं दुसऱ्या बिंबामध्ये तुम्हाला छेद देता आला पाहिजे. म्हणजे त्याला आपण चमत्कृती म्हणतो किंवा जसा गझलेमध्ये पलटी पंच असतो, एक धक्का तंत्र असतं, तसं पण हायकूचं पण आहे. 5-7-5 म्हणजे 5 अक्षर पहिल्या ओळीमध्ये पाहिजेत, दुसऱ्या ओळीमध्ये 7 पाहिजेत आणि तिसऱ्या ओळीमध्ये पुन्हा 5 अक्षर पाहिजेत. आणि याच्यामध्ये जर तुम्हाला यमक साधता आलं पहिल्या आणि तिसऱ्या ओळीमध्ये किंवा दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीमध्ये, तर मग तो हायकू अधिक परिणामकारक आपल्याला सांगता येऊ शकतो. एक फक्त वेगळा रंग, म्हणजे आता आपल्याकडे नितलताई आहेतच, महिलांच्या अनुषंगाने काही हायकू मांडण्याचा पण मी प्रयत्न केला की पहा की शाळा सुटली. आता तुम्ही माध्यमाच्या क्षेत्रात काम करता, अनेक बातम्यांमध्ये आपण पाहतो म्हणजे शाळा गळतीचं प्रमाण, त्यातही मुलींच्या शाळा गळतीचं प्रमाण हे अत्यंत जास्त असतं. ग्रामीण भागामध्ये तर हे चित्र प्रामुख्याने आपण पाहतो. तर त्याचं कुठेतरी मला जाणवत होतं, त्यातनं आलेला हा ऐकू पहा की शाळा सुटली तिची कायमचीच, शाळा सुटली तिची कायमचीच, पाटी फुटली. तर ही हायकू मधली एक वेगळी गंमत आहे. किंवा आपण म्हणतो ना की वातावरण किती गढूळ होत चाललंय, कसं चाललंय हे, म्हणजे काय चाललंय जगामध्ये अवतीभोवती, असं आपण अनेक वेळेला गळे काढत असतो. त्यातून आलेला हा हायकू पहा की कोणते पाणी जलाशयात आले, कोणते पाणी जलाशयात आले, गढूळ झाले. ही हायकूची गंमत आहे. किंवा विषयाचंही बंधन नाहीये. किंवा आता प्रेमाचा पण हायकू कसा येतो पहा. किती ग भोळे, किती ग भोळे, किती ग भोळे, न बोलताचही बोलले डोळे. ही आता आणखीन एक गंमत तुम्हाला सांगतो की बऱ्याचदा असं होतं आपण घरामध्ये छान असे पेपर वाचत बसलेलो असतो, पाय पसरून वगैरे वगैरे. मग आपले घरचे जे असतात, कुटुंब आपलं असतं, ते आपल्याला रागवतं, चिडतं आपल्यावरती.
आहे की नाही? असा अनुभव अनेक वेळेला आपल्याला येत असतो. घरामधला हा रंग वेगळाच असतो, आहे की नाही? पण त्यातनं सुद्धा एखादा हायकू कसा जन्माला येतो पहा, की याच्यामध्ये ना गंमत असते, म्हणजे प्रेमाची पण गंमत असते. की त्याच्यामध्ये वेडा कुठला, म्हणजे एकदम रागाने ती मला म्हणाली, वेडा कुठला ती हसून म्हणाली. खरं म्हणजे रागावूनच म्हणाली होती, पण आता तिथेही आपण भीतो ना, त्याच्यामुळे मग हसून म्हणाली. वेडा कुठला ती हसून म्हणाली, कोंब फुटला. इथे प्रेमाचा अंकुर खरं म्हणजे जन्माला येते. अशी ती गंमत आहे, ही हायकूची गंमत आहे. आता थोडं गझलेकडे येऊया का आपण? हो, नक्की नक्की. हायकू पण बघितलं तर गझल मगाशी खरं म्हणजे सुरेशजींनी सांगितलेली आहेच आहे, पण ही गंमतशीर आता राजकीय वातावरण आपण पाहतो, धुळवडीचं वातावरण आपण पाहतो, सामाजिक वातावरण आपण पाहतो. तर एक माध्यमकर्मी म्हणून सुद्धा काही ज्या प्रतिमा प्रतीक आपल्याला दिसत असतात अवतीभोवती, ते पण आपल्या लेखनामध्ये कुठे ना कुठे उमटतात. ही पहा, त्यांनी थोडी चुळबुळ केली, त्यांनी थोडी वळवळ केली, त्यांनी थोडी वळवळ केली, चळवळ झाली. त्यांनी थोडी वळवळ केली, चळवळ झाली, ह्यांनी थोडी चुळबुळ केली, खळबळ झाली. यांनी थोडी चुळबुळ केली, खळबळ झाली, आणि मग पहिल्याने बघ दुसऱ्यासाठी खड्डा खणला. पहिल्याने बघ दुसऱ्यासाठी खड्डा खणला, त्यात बिचारा तिसरा पडला, गडबड झाली. त्यात बिचारा तिसरा पडला, गडबड झाली. आणि मग कशी गंमत होते पहा, की भाग्य उजळले कुणा कुणाचे मिळता खुर्ची. खुर्ची मिळाल्यानंतर अनेक गोष्टी बदलतात. हो, बरोबर. भाग्य उजळले कुणा कुणाचे मिळता खुर्ची, वाळवंटी जशी अचानक हिरवळ झाली. वाळवंटी जशी अचानक हिरवळ झाली. आणि मग सत्ता गेल्यानंतर काय होती गंमत पहा, की सत्ता गेली, बाक विरोधी नशिबी आला. सत्ता गेली, बाक विरोधी नशिबी आला. तेव्हापासून कमीच आता वर्दळ झाली. तेव्हापासून कमीच आता वर्दळ झाली. आणि धुळवड सुरू आहे ना, त्यामुळे धुळवड रंगे राजकारणी रंगांचीही. धुळवड रंगे राजकारणी रंगांचीही. चिखल फेकता जिकडे तिकडे दलदल झाली. चिखल फेकता जिकडे तिकडे दलदल झाली. आणि कसे मोजावे डेसी बलत्या आवाजाचे. कसे मोजावे डेसी बलत्या आवाजाचे. कुठे जरासे खुट्ट वाजता दंगल झाली. कुठे जरासे खुट्ट वाजता दंगल झाली. आपल्याकडे एक म्हण आहे जगदीश, की कामापुरता मामा आणि ताकापुरती यांची. कामापुरता मामा असतो खरेच आहे. कामापुरता मामा असतो खरेच आहे. गरज संपता नाती सुद्धा अडगळ झाली. गरज संपता नाती सुद्धा अडगळ झाली. आणि शेवटचा शेर पहा, की क्वचित गवसते हाती काही मनासारखे. क्वचित गवसते हाती काही मनासारखे. किती तयाच्या साठी माझी तळमळ झाली. किती तयाच्या साठी माझी तळमळ झाली. मस्त मस्त. आता गझलचाच विषय निघालाय तर सर होऊ द्या एखादी गझल. हा एक वेगळ्या रंगाची गझल थोडीशी सादर करतोय, की एखाद्या प्रियकराला आजूबाजूचं वातावरण कितीही प्रतिकूल असलं तरी त्याला एक नाव, एक व्यक्ती डोळ्यासमोर ठेवून तो काय म्हणतो आणि कसा वागेल. काळ झाला लकेरींचे काय, फक्त तुझे भाव हवे. काळ झाला लकेरींचे काय, फक्त तुझे भाव हवे. वादळाचे मग बांधू पाय. वादळाचे मग बांधू पाय, फक्त तुझे गाव हवे. तुझं गाव असेल तर वादळाचेही पाय बांधायला तो तयार आहे. रोज होतात कत्तली कोवळ्या गे माझ्या स्वप्नांच्या. रोज होतात कत्तली कोवळ्या गे माझ्या स्वप्नांच्या. वाट पाहती स्वप्ने नवी, वाट पाहती स्वप्ने नवी. फक्त तुझे घाव हवे, फक्त तुझे घाव हवे.
जिंकुनी जिंकतील काय सारे बडे जुगारी, जिंकुनी जिंकतील काय सारे बडे जुगारी, हारण्याची मजा आगळी, हारण्याची मजा आगळी, फक्त तुझे डाव हवे, फक्त तुझे डाव हवे. सांगू नकाच महती मला प्रीतीच्या महाकाव्याची, सांगू नकाच महती मला प्रीतीच्या महाकाव्याची, लिहिण्यास असे लागते काय, लिहिण्यास असे लागते काय, फक्त तुझे ताव हवे, फक्त तुझे ताव हवे. सांगती सारे मला आधी नीट अभ्यास कर, सांगती सारे मला आधी नीट अभ्यास कर, रोज पारायणे करीन, रोज पारायणे करीन, फक्त तुझे नाव हवे, फक्त तुझे नाव हवे. मस्त, छान छान. सतीश सर, असं म्हणतात की कवीचं फक्त वय वाढलेलं असतं, मन कायमच तरुण असतं. एखादी प्रेम कविता होऊन जाऊ द्या. खूप साऱ्या प्रेम कविता म्हणता येणं शक्य आहे. कवीचं वय वाढत नाही असं म्हणतात, कवीचं वय एके ठिकाणी थांबतं, ते थांबतंच आयुष्यात, पुढे जात नाही. तू नकोस येऊ मागे असं या कवितेचं नाव आहे. तू नकोस येऊ मागे कळ्यांना येईल जाग, तू नकोस येऊ मागे कळ्यांना येईल जाग, हा एवढा भरू दे रंग मग काय हवे ते माग. तू नकोस येऊ मागे कळ्यांना येईल जाग, हा एवढा भरू दे रंग मग काय हवे ते माग, मी उचलून घेईन गाणे सुरांना देऊन झोका, मी उचलून घेईन गाणे सुरांना देऊन झोका, ही सांज अशी ढळताना अनावर येती हाका, ही कुठून येते धून तुडवीत गच्च काळोख, ही कुठून येते धून तुडवीत गच्च काळोख, उरात मिसळली खोल ही निर्वाणीची हाक. तू नकोस येऊ मागे अणवाणी वाटेवरुनी, तू नकोस येऊ मागे अणवाणी वाटेवरुनी, अंगणी तुझ्या पेरलेली रुजतील कधीतरी गाणी, अंगणी तुझ्या पेरलेली रुजतील कधीतरी गाणी. मस्त मस्त. मित्तलजी, याच पठडीतली एखादी कविता. मगाशी सर म्हणाले की किती ग भोळे न बोलताही बोलून गेले डोळे, त्या डोळ्यांवरची कविता ऐकवते मी आपल्याला. नक्की नक्की. सुंदर निसर्ग दाखवतात डोळे, सुंदर निसर्ग दाखवतात डोळे, रंगांची ओळख करून देतात डोळे, लज्जेनं कधी झुकतात डोळे, लज्जेनं कधी झुकतात डोळे, क्रोधाने कधी फुलतात डोळे, मनीचे भाव हळूच सांगून जातात डोळे, प्रेमाची कुजबूज नकळत करतात डोळे, हळवे होऊन दुसऱ्यांसाठी रडतात डोळे, हळवे होऊन दुसऱ्यांसाठी रडतात डोळे, आनंदाश्रूंनी हळूच भरून येतात डोळे, मनीचे मळप धुवून काढतात डोळे, इतरांच्या नकळत समोरच्याला खुणावतात डोळे, इतरांच्या नकळत समोरच्याला खुणावतात डोळे, कधीतरी न सांगायच्या गोष्टीही हळूच सांगून जातात डोळे, कधीतरी न सांगायच्या गोष्टीही हळूच सांगून जातात डोळे. सुंदर आणि बाणेदार डोळे, सुंदर आणि बाणेदार डोळे, तेजस्वी आणि पाणीदार डोळे, डोळे आहेत म्हणूनच विश्व सुंदर आहे, डोळे आहेत म्हणूनच विश्व सुंदर आहे, डोळे आहेत म्हणूनच इंद्रधनु सप्तरंगी आहे, चिरंतन तेवत ठेवावेत असे हे डोळे, चिरंतन तेवत ठेवावेत असे हे डोळे, आयुष्याच्या शेवटी भेट द्यावेत असे हे डोळे, भेट द्यावेत असे हे डोळे. छान संदेशही या कवितेतून दिलेला आहे मॅडमनी. सोनार सर, आता एक आपण पाहतो थोडा बदल दिसतोय की तरुण पिढी, जिला आपण जेनझी म्हणतो, ही पिढी मोठ्या प्रमाणात कवितेकडे वळती आहे, छान लिहितायत, छान कार्यक्रम करतायत किंवा आवर्जून कविता वाचतायत सुद्धा. हा बदल आश्वासक आहे. तुम्हाला काय वाटतं, नेमका हा बदल कशामुळे झाला असेल आणि हा बदल पुढे कसा घडत जाणार? आता जगदीश, जसं तू म्हणालास की जशी पिढी बदलते तशी कविता बदलते, आणि आता बदलत्या काळानुसार बदलती तंत्र आहेत, माध्यम आपल्याकडे बरीचशी आपल्याला उपलब्ध झालेली आहे.
पूर्वीचा जो काळ होता कवितेचा, आता त्यावेळेला तुम्हाला कविता सादर करण्याशिवाय पर्याय नव्हता. म्हणजे तुम्ही स्वतः प्रत्यक्ष जाऊन ती कविता सादर करायचा, म्हणायचा. आता तुम्ही घरी बसूनही कविता म्हणता, पण ती लोकांपर्यंत पोहोचते. बरोबर. ही माध्यमं तुमच्या हातामध्ये उपलब्ध झालेली आहेत आणि आत्ताच्या पिढीच्या हातामध्ये ही माध्यमं उपलब्ध असल्यामुळे त्यांना ती कविता पोहोचवणं शक्य होतं. दुसरं मला असं वाटतं, जेनझीचा तू उल्लेख केला की आत्ताच्या काळातल्या ही सगळी जी मुलं आहेत लिहिणारी, ती त्यांच्या अनुभवांवरती लिहितात, ते बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की मराठी कविता त्या अनुषंगाने एक पाऊल पुढे चाललेली आहे. पण जेव्हा आपण पुढे जात असतो, मार्गक्रमण करत असतो, पुढे पुढे जात असतो, तेव्हा कधीतरी मागे वळून पण पाहायला पाहिजे. म्हणजे माझ्या आधीच्या पिढीने काय लिहून ठेवलेलं आहे त्याचाही कुठेतरी विचार केला पाहिजे. बरोबर. कारण त्यांनी ते लिहून ठेवलं म्हणून आपण पुढे जाऊ शकतो. बरोबर. त्याच्यामुळे ते एक जे ऋण असतं आपल्या आधीच्या पिढीचं, आता समजा आता सतीश दादा आपल्या सोबत आहेत, ते माझ्या आधीच्या पिढीतले कवी आहेत, तर त्यांनी काय लिहून ठेवलेलं आहे मला माहिती पाहिजे ना. तर मग मी एक पाऊल पुढे टाकू शकतो, आहे की नाही. तर अशा स्वरूपाचं खरं म्हणजे लेखन अपेक्षित आहे आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की नवीन पिढी व्यक्त होते. व्यक्त होणं महत्वाचं आहे. नाहीतर कसं व्हायचं पूर्वी, म्हणजे मला आठवतं आम्ही कॉलेजला असताना आम्ही मुलं बोलायचो, पण मुलींशी बोलायचं म्हणलं की भीती वाटायची, व्यक्तच होता येत नव्हतं अजिबात. असा तो काळ होता. पण आता तसं राहिलं नाही, बेधडक सगळे बोलतात. हा बदल आहे, हा पिढीतला बदल आहे. असो, त्यामुळे एक आता निघालाचा विषय. पूर्वी कसं होतं माहिती आहे का, आता सगळीकडे लाईट्स आलेले आहेत, दिवे आलेले आहेत, नाही की नाही. आता दिवे सगळेच लावतात वेगवेगळ्या पद्धतीने. पण ज्या वेळेला MSCB घराघरात पण पोहोचलेली नव्हती, तेव्हा घरात कंदील असायचा, चिमणी असायची. आता ते आताच्या पिढीतल्या जेनझीच्या लोकांना कळणारही नाही. कंदील काय असतो, चिमणी काय असते, वात काय असते, पणती काय असते, सादर करा त्यांना कळू द्या. तर ही गंमत आहे. आणि आपलं सरकार म्हणा किंवा MSCB सारखं जे घरोघर वीज पोहोचवणारी यंत्रणा आपली जी आहे, की बराच लोड शेडिंग असतं ना. तर लोड शेडिंगची ही कविता तशी म्हटलं तर खूप जुनी कविता आहे माझी, पण आता या निमित्ताने म्हणतो. नक्की ना, जशी आठवेल तशी म्हणतो. पहा की भारनियमनाचा भार पेलत कंदील चिमणीला म्हणाला. भारनियमनाचा भार पेलत कंदील चिमणीला म्हणाला, चला बरे झाले या निमित्तानं का होईना जुने दिवस परत आले. भारनियमनाचा भार पेलत कंदील चिमणीला म्हणाला, चला बरे झाले या निमित्तानं का होईना जुने दिवस परत आले. ही सुरुवात खरं म्हणजे त्या कवितेची होती. मी जरा थोडा आधार घेतोच त्याचा, की गंमत पहा त्या कवितेची, जुनी कविता आहे ना. आणि लोड शेडिंगच्या ह्याच्यामुळे की त्याच्यामध्ये कंदील आहे, त्याच्यामध्ये चिमणी आहे, त्याच्यामध्ये वात आहे. भारनियमनाचा भार पेलत कंदील चिमणीला म्हणाला, चला बरे झाले या निमित्तानं का होईना जुने दिवस परत आले. कंदिलाकडे धूर मिश्रित नजरेने पाहत चिमणी म्हणाली. कंदिलाकडे धूर मिश्रित नजरेने पाहत चिमणी म्हणाली, हो रे भाऊ तेव्हा जरी लाईट नव्हती स्थिती इतकी वाईट नव्हती. तेव्हा जरी लाईट नव्हती स्थिती इतकी वाईट नव्हती. काडी काडी पेटून अंधार कसा उजळायचा, काडी काडी पेटून अंधार कसा उजळायचा, त्यासाठी आपला जीव किती किती जळायचा. तितक्या चिमुकली मेणबत्ती वळसे घेत प्रकाश. आता ही कविता जेव्हा लिहिली तेव्हा दिलीप वळसे पाटील हे आपले ऊर्जा मंत्री होते. तर तो संदर्भ त्याच्यामध्ये आहे की तितक्या चिमुकली मेणबत्ती वळसे घेत प्रकाशली आणि मिणमिणत म्हणाली, प्रकाशगडाच्या दरबारी पॉवरफुल दादा होता. आता होताच म्हणायला. प्रकाशगडाच्या दरबारी पॉवरफुल दादा होता, 24 तास वीज द्यायचा त्याचा म्हणे वादा होता. उमऱ्यावरची पणती ही मग लुकलुकत म्हणाली, उमऱ्यावरची पणती ही मग लुकलुकत म्हणाली, राजकारण्यांपेक्षा खरे म्हणजे कवीच बरे. राजकारण्यांपेक्षा खरे म्हणजे कवीच बरे. लोड शेडिंगचा धोका त्यांना बरा कळला होता. लोड शेडिंगचा धोका त्यांना बरा कळला होता. विजेसाठी त्यांचा शब्द जळला होता. विजेसाठी त्यांचा शब्द जळला होता. म्हणूनच बत्ती गुल होण्याआधी
इतके करून ठेवा. म्हणूनच बत्ती गुल होण्याआधी इतके करून ठेवा. अंधार फार झाला पण ती जपून ठेवा. अंधार फार झाला पण ती जपून ठेवा. नेमके सर एखादी सामाजिक सामाजिकच एक कविता देतो. काय झालंय की आपल्याकडे सध्या वातावरणामध्ये आणि आजूबाजूला सगळीकडे आपण रिस्क घ्यायला घाबरतो. कुठल्याही बाबतीची नवी रिस्क का घ्यावी असा एक प्रश्न सगळ्यांच्यात. आपल्याला माहीत असतं, आपल्याला जाणवत असतं, पण आपण रिस्क घेत नाही. जाऊ दे ना, आपल्याला काय करायचं आहे ही त्यामागची मूळ भावना असते. तर नावच आहे कवितेचं, पण चला रिस्क कोण घेईल. पण चला रिस्क कोण घेईल. तिला दिसत नाहीत आता हिरव्या रानवाटा. तिला दिसत नाहीत आता हिरव्या रानवाटा. मोहत नाही झुळझुळणारी वाळू अन समुद्राच्या लाटा. डोळ्यात डोळे घालून बसायला आहे कुठे वेळ. डोळ्यात डोळे घालून बसायला आहे कुठे वेळ. चाखत नाही ती आता पाणीपुरी आणि भेळ. चाखत नाही ती आता पाणीपुरी आणि भेळ. चिठ्ठ्या पत्रांसह कधीच आउटडेटेड झालाय मेल. चिठ्ठ्या पत्रांसह कधीच आउटडेटेड झालाय मेल. फेसबुक, इन्स्टा आणि व्हॉट्सअपचाच सारा खेळ. फेसबुक, इन्स्टा आणि व्हॉट्सअपचाच सारा खेळ. असेल मोबाईल डेटा, असेल मोबाईल डेटा तर नाही प्रेमाला तोटा. आता हे नवं प्रेम आहे जे मोबाईलवरचं आहे. असेल मोबाईल डेटा तर नाही प्रेमाला तोटा. मग साला नजर भेटीची रिस्क कोण घेईल. मग साला नजर भेटीची रिस्क कोण घेईल. गांधी की सुभाष, मार्क्स की लेनिन. गांधी की सुभाष, मार्क्स की लेनिन. कोण शत्रू, पाकिस्तान की चीन. कोण शत्रू, पाकिस्तान की चीन. संपत नाही चर्चा, संपला तरी चकना. संपत नाही चर्चा, संपला तरी चकना. नव्या पेकसह तोंडी लागतो नव्या प्रश्नांचा बोकना. नव्या पेकसह तोंडी लागतो नव्या प्रश्नांचा बोकना. चिरडून टाकते आर्थिक मंदी आणि महागाई. चिरडून टाकते आर्थिक मंदी आणि महागाई. सत्तेवर भगव्या बाबापेक्षा बरी होती का बाई. सत्तेवर भगव्या बाबापेक्षा बरी होती का बाई. सनातन्यांवर तोफ डागत भरला जातो पुरोगामी पेग. सनातन्यांवर तोफ डागत भरला जातो पुरोगामी पेग. काहीतरी आता केलंच पाहिजे विचारांना वाढतो वेग. काहीतरी आता केलंच पाहिजे विचारांना वाढतो वेग. पण साला चळवळीची रिस्क कोण घेईल. आता चळवळीची रिस्क घेणं शक्य नाही आजच्या वातावरणात, पण चला चळवळीची रिस्क कोण घेईल. मतदानाआधी येतात धाब्यावरची निमंत्रणं. मतदानाआधी येतात धाब्यावरची निमंत्रणं. आवडून जातं गांधीजींचं कागदावरून हळूच सरकणं. आवडून जातं गांधीजींचं कागदावरून हळूच सरकणं. नैतिकता नावाचा नसतोच कुठलाही पक्ष आणि शिक्का. नैतिकता नावाचा नसतोच कुठलाही पक्ष आणि शिक्का. मग कमळ गिळू दे बाणाला, घुसू देत हातात घड्याळाचे काटे. नाहीतर नुसताच उडो निळा पिवळा. पण साला गांधी हरवण्याची रिस्क कोण घेईल. पण साला गांधी हरवण्याची रिस्क कोण घेईल. आभाळाची आम्ही लेकर म्हणे काळी माती आई. आभाळाची आम्ही लेकर म्हणे काळी माती आई. दुष्काळाच्या फेऱ्यामध्ये सारी माया आटून जाईल. आम्हा नाही आता काळाविरुद्ध उभे ठाकण्याची घाई. खुणावते मल्टीनॅशनल कंपन्यांची भरजरी दुडई. आणि सोबत पायघड्या घालते FDI. आणि सोबत पायघड्या घालते FDI. मग साला मातीत मिसळण्याची रिस्क कोण घेईल. शेतकऱ्यांना आता शेतीत जायची खरं तर इच्छा उरलेली नाही या सगळ्या वातावरणात. म्हातारे आई बाबा धरतील नातवाचं बोट. म्हातारे आई बाबा धरतील नातवाचं बोट. बांधतील कदाचित संस्कारांची मोठ. छोट्याशा गोष्टीसाठी आतुरतील इवलेसे कान. छोट्याशा गोष्टीसाठी आतुरतील इवलेसे कान. पण त्यांच्यासाठी रिकामी होत नाही अडगळीची खोली. पण त्यांच्यासाठी रिकामी होत नाही अडगळीची खोली. आणि घरात बांधावे तरी कुठे प्राणप्रिय श्वान. आणि घरात बांधावे तरी कुठे प्राणप्रिय श्वान. वृद्धाश्रमात असते म्हणणे हल्ली छान सोय. वृद्धाश्रमात असते म्हणणे हल्ली छान सोय. मग साला घरात म्हाताऱ्यांची रिस्क कोण घेईल. मग साला घरात म्हाताऱ्यांची रिस्क कोण घेईल. शेवटचे 1-2 मिनिट शिल्लक आहेत. काय आव्हान कराल तरुण पिढीला, समाजाला. शेवटचे 1-2 मिनिट शिल्लक आहेत तर तुम्हीही छान लिहिता, तर तुम्ही तुमची गझल त्यात सादर केली तर आम्हाला अधिक आवडेल. बर
तुझ्यावरच रंगाची उधळण करण्याचा निर्धार पक्का केला. तुझ्याजवळ येण्यासाठी इतरांजवळ बहाणा केला. इतरांना रंगवलं निळ्या काळ्या पिवळ्या रंगात. तुझ्या गाळाजवळ हात येताच हाताचाच गुलाबी रंग झाला. नजरेनेच ओलेचिंब करतेस त्यात शब्दांनी रंग फेकतेस. नजरेनंच ओलचिंब करतेस त्यात शब्दांनी रंग फेकतेस. आपल्याला नित्याचंच धुलीवंदन आज फक्त आपण सण साजरा केला. पाण्याने धुवून गेले त्यांचे रंग. पाण्याने धुवून गेले त्यांचे रंग. आपला रंग पाण्यालाच गुलाबी रंगात रंगवून गेला. माझ्या पोळीत तुझं पुरण कायम राहू दे. बाकी सगळा बंदोबस्त मी केव्हाचाच केला. शेवटचा एक समारोप करूया आणि थांबूया. मला असं वाटतं की हा सगळा कवितेचा रंग आहे ना, तो अवघाची रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, अशा स्वरूपाचा अनुभव खरं म्हणजे कवितेतनं आपल्याला कायमच येत असतो. म्हणजे वेगवेगळे जगण्याचे जे रंग आहेत ते आपल्या कवितेमधनं येत असतात. त्यामुळे हा अवघा रंग एक होण्याचा अनुभव या निमित्ताने खरं म्हणजे आपण दिलेला आहे, याचा मला फार आनंद वाटतो. फक्त मला जाता जाता एकच सांगायचं की रंग उधळत असताना आपले अंतरंग सुद्धा आपण उजळवले पाहिजेत, याच्याकडे आपण लक्ष द्यायला हवं. त्याच्यामुळे काय की जरा भेटून बोलूया, जरा भेटून बोलूया, जरा वाचून बोलूया. जरा भेटून बोलूया, जरा वाचून बोलूया, समजण्या एकमेकांना जरा आतून बोलूया, जरा आतून बोलूया. त्यामुळं आतून बोललं पाहिजे, हे आतले रंग उजळले पाहिजेत, इतकीच अपेक्षा आहे. नक्कीच. धन्यवाद. खरं तर सोनार सर तुम्ही समारोप केला तरीही मी धाडस करतो त्यानंतर 4 ओळी बोलण्याचा. ऋणानुबंधाच्या अशाच आपल्या टिकून राहाव्या गाठी. निरोप घेऊया आता पुन्हा भेटण्यासाठी. ओढ असावी हृदयामध्ये, स्नेह असावा ओठी. यासोबतच थांबूया इथे आणि ताज्या बातम्यांसाठी बघत राहा जय महाराष्ट्र.